नमस्कार सर नमस्कार सर्वज्ञ रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज मी बनवत आहे बटर चिकन. बटर चिकनला मुर्ग मखनी म्हणून ओळखले जाते. हा एक भारतीय पदार्थ आहे जो दिल्लीमध्ये उगम पावतो आणि ही एक प्रकारची करी आहे जी मसालेदार टोमॅटो आणि बटर सॉससह चिकनपासून बनवली जाते. त्याचा सॉस त्याच्या समृद्ध टेक्स्चरसाठी ओळखला जातो. म्हणून ही बटर चिकनची रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे. भरपूर टिप्ससह पूर्ण व्हिडिओ पहा आणि खूप छान बटर चिकन अशी रेसिपी बनवून पहा आणि खूपच छान टेस्टी अशी होते. तुम्ही कधीही बनवू शकता. प्रत्येक रेसिपी मी भरपूर टिप्ससह आणि ट्रिकसह शेअर करत असते आणि तरी तुम्ही ही चिकनची वेगळ्या पद्धतीने बनवलेली रेसिपी बनवून एकदा नक्की पहा. वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आपण आत्ता एक बाऊल घेतला आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. 700 ग्रॅम चिकन घेतले आहे आणि चिकन असं बोनलेस जेवढं होईल तेवढं बोनलेस घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण बटर चिकन बनवतो त्यावेळेस असं बोनलेस चिकन पाहिजे. आणि आता मी यात चवीनुसार मीठ टाकलं आहे, लाल मिरची पावडर टाकली आहे, 1 लिंबाचा रस टाकत आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता. आणि हे पहिलं मॅरिनेशन आहे आपलं. हे मॅरिनेशन चांगलं मिक्स करून आपण फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचं आहे आणि नंतर अजून एकदा मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि हे चिकन, मीठ, लाल मिरची पावडर आणि लिंबूचा रस असं लावून झाकण लावून आपण अर्धा तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचे आणि म्हणजे खूपच स्वादिष्ट लागते. हे एकदा नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने. आणि मी हे हंकर्ड म्हणजे थोडंसं पाणी काढून घेतलं आहे आता ह्यातून. आणि आता 1 वाटी दही घेतलं आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आत्ता आपण मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल ह्या रेसिपीची एक ट्रिक आहे कलरसाठी. आणि ह्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे आपण गरम मसाला टाकला आहे आत्ता. आवडीनुसार गरम मसाला जास्त कमी करू शकता तुम्ही. लाल मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट टाकते आता. 2 चमचे असं भरून मी 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे अर्धा तासासाठी आपण ठेवलेलं चिकन बाहेर काढून आत्ता हे मिश्रण त्यात टाकून घ्यायचं आहे. आणि ह्या प्रोसेसमुळं हे बटर चिकन खूपच टेस्टी होते. बनवून पहा. दिल्लीमध्ये ह्या पद्धतीने बनवले जाते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हे आपण मोहरीचे तेल टाकले आहे थोडेसे अजून. मोहरीच्या तेलामुळे ह्या रेसिपीला एक छान टेस्ट येते. चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. सिक्रेट जिन्नस आहे म्हणजे पंजाबी स्टाईल म्हणू शकतो आपण त्यामुळे हे मोहरीचे तेल वापरले आहे. 2 ते 3 मोठे चमचे टाकले आहे तेल. खूपच छान टेस्ट येते. आता हे चिकन कमीत कमी 2 ते 3 तासासाठी आपल्याला मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवायचे किंवा बाहेरही ठेवू शकता तुम्ही. आणि आत्ता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. 2 तासासाठी कमीत कमी मी ठेवले आहे. तुम्ही रात्रभर जरी ठेवले तरी चालते, कारण ह्या प्रोसेसमुळं बटर चिकनला खूपच छान टेस्ट येते. आणि आत्ता आपण ग्रेव्हीची तयारी करूयात. लाल एकदम टोमॅटो घेतले आहेत मी. एक छोटा कांदा घेतला आहे स्लाईस करून. आणि आत्ता मी 5 ते 6 असे लाल टोमॅटो गोल आणि लाल असे जास्त लाल बुंद आपण असे टोमॅटो घेतले आहेत 5 ते 6. आणि ह्यात मीठ टाकायचं आहे, कारण मीठ टाकलं ना तर हे टोमॅटो लगेच मॅश होतात, म्हणजे लगेच शिजतात. आणि काजू टाकले आहेत मी 15 ते 20. तुम्ही नाही टाकले तरी चालते. ग्रेव्हीला चांगला टेक्स्चर येण्यासाठी मी टाकले आहे. आणि आता ह्यात बटर टाकले आहे. बटर चिकन म्हटलं की बटर टाकलंच पाहिजे. 2 ते 3 चमचे मी टाकले आहे. आणि हे चांगलं
15 ते 20 मिनटासाठी आपण हे चांगलं गॅसवर लो गॅसवर बारीक आचेवर ठेवलं होतं झाकून आणि चांगले मॅश झाले आहे. हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच मिक्सरमध्ये चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी मिक्सर जारमध्ये टाकले आहे आणि ह्यात थंड पाणी टाकले आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट दरदरी जर झाली तर चांगली अशी गाळून घ्यायची म्हणजे काजूचे तुकडे टोमॅटोची साल अशी निघते आणि आपली सिल्की अशी मऊसूत आपली ग्रेव्ही तयार होते छान अशी. म्हणून ही ट्रिक वापरली आहे. ही ट्रिक म्हणजे छान आहे. आपली ग्रेव्ही किंवा चिकन बनवल्यानंतर जे टेक्स्चर येतं ना खूप छान येतं. आणि आता कढईत मी थोडंसं तेल टाकलं आहे बटर जळू नये म्हणून. बटर लगेच करपतं म्हणून बटर टाकलं आहे 2 चमचे आणि खडे मसाले टाकले आहेत. दालचिनी 1 मोठी विलायची, लवंग 2 ते 3 आणि काळी मिरी असं टाकलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हिरवी विलायची टाकली आहे. आता ग्रेव्ही चांगली आपण बारीक गॅसवर अशी शिजवून घेणार आहोत. बटर टाकलं आहे. बटर चिकन म्हटलं की बटर आलंच आणि बटर भरपूर टाकलं तर खूपच छान टेस्टी होते ही भाजी. तुम्ही बघू शकता ही मी बारीक गॅसवर ही ग्रेव्ही शिजायला ठेवली आहे. 10 ते 15 मिनटासाठी आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. आणि आता आपण मॅरिनेट केलेले चिकन 2 तासासाठी ठेवले होते. तेल टाकले आहे. आता बटर टाकलं आहे. बटर करपू नये म्हणून अगोदर तेल टाकायचे म्हणजे बटर करपत नाही आणि चांगले हे पसरून घ्यायचे, वितळून घ्यायचे बटर. थोडंसं जास्त टाकलं आहे म्हणून मी थोडं काढून घेतलं आहे. आणि आपण आत्ता यात मॅरिनेट केलेलं चिकन थोडंसं मध्यम ते बारीक गॅसवर आपण भाजून घेणार आहोत. आणि तुमच्याकडं जर भाजून घेण्याची प्रोसेस दुसरी असेल तर करून घ्या किंवा अशा पद्धतीने हे चिकन भाजलं तरी चालतं. खूप छान होतं. तंदुरी चिकनसारखं हे भाजायचं आहे आणि चांगलं भाजून झाल्यानंतरच आपल्याला ग्रेव्हीत टाकायचं आहे हे चिकन. बारीक ते मध्यम गॅसवर ठेवलं आहे मी. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे चिकन आपलं छान असं आतून ज्युशी होतं आणि वरून क्रिस्पी असं छान चिकन होतं आहे. आणि वरून मी बटर टाकले आहे जे काढले होते ते थोडेसे. छान टेस्ट येते अशा पद्धतीने. आणि हे 15 ते 20 मिनटाची प्रोसेस आहे किंवा आपल्यानुसार थोडं जास्त चिकन असेल तर जास्त वेळ लागतो, कमी असेल तर कमी लागतं. पण हे जास्त करून 20 मिनटात हे तंदूर चिकन आपलं भाजून होतं. म्हणून आपण काय करायचं, हे छान असं बारीक ते मध्यम गॅसवर आपण भाजून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर ताट ठेवून मऊसूत असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चिकन. म्हणजे ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी ऑलरेडी चिकन शिजलं की ग्रेव्ही छान शिजलेली असली की आपलं बटर चिकन लगेच होतं. आणि हे बघा मी झाकून ठेवलं होतं 15 मिनटासाठी. नंतर अजून एकदा 15 मिनटासाठी असं 20 ते 25 मिनटं हे चिकन भाजण्यासाठी गेलं मला. आणि तुम्ही जर तंदूर भाजण्यासाठी दुसरा काही पर्याय असेल तर तुम्ही तो करू शकता ओव्हनमध्ये वगैरे. आता मी एका तडका पॅनमध्ये तेल थोडंसं टाकून बटर टाकलं आहे भरपूर आणि आलं लसूण पेस्ट टाकली आहे छान अशी. आणि तुम्ही बघू शकता आलं लसूण पेस्टने खूपच छान ह्या ग्रेव्हीला टेस्ट येते. आणि ह्यात लाल मिरची पावडर टाकायची आहे वरून तडका देण्यासाठी थोडीशी. अर्धा चमचा किंवा 1 चमचा टाकली तरी चालते आपल्या आवडीनुसार तिखट किती कमी जास्त लागतं ते. आणि हे बघू शकता तुम्ही छान असं आपलं खरपूस भाजून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट. आणि वरून आपण आता हे तडका पॅनसारखं टाकून घेणार आहोत ग्रेव्हीमध्ये. टाकून घेतलं आहे आत्ता मी हे. आणि तुम्ही बघू शकता छान असा आपला तडका झाला आहे. आणि एकीकडे चिकन पण आपलं तयार आहे. तंदूर चिकन छान असं भाजून घेतलं आहे. मस्त अशी सिल्की मऊसूत आपली ग्रेव्ही तयार झाली आहे कारण आपण ही ग्रेव्ही गाळून घेतली आहे. आणि ह्यातले जर मसाले काढायचे असतील तर तुम्ही झाऱ्याने काढू शकता ज्यांना आवडत नाहीत त्यांनी. आणि काही प्रॉब्लेम नाही. खूप छान अशी ही बटर चिकनची भाजी होते. हे बघा आपलं चिकन तयार आहे आता.
हे आपलं तंदुरी चिकन तयार आहे. आता ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये टाकले आहे. त्यातले जावित्री, खडे मसाले आपण जे काही टाकले असतील ते काढून घेऊ शकता, कारण ज्यांना आवडत नाही त्यांनी काढून घेतले तरी चालते. आणि अशा प्रकारे आपण हे चिकन आत्ता 20 ते 25 मिनटासाठी बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहे. वरून बटर टाकले आहे. खूप छान टेस्ट येते बटर चिकनला या अशा पद्धतीने बनवल्यामुळे. रोटी, नान किंवा चपाती, भात ह्याबरोबर बटर चिकन हे खूपच टेस्टी लागते. तुम्ही बनवून पहा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा पद्धतीने आता वरून मी गरम मसाला टाकला आहे आणि कसुरी मेथी 1 चमचा ड्राय रोस्ट करून घेतली आहे थोडीशी. आणि आता वरून मी फ्रेश क्रीम टाकत आहे. माझ्याकडे क्रीम नव्हते म्हणून घरातलीच साई घेऊन मी 2-3 चमचे फेटून टाकले आहे. तुम्ही फ्रेश क्रीम पण टाकू शकता अमूलची. हे बघा आपलं हे बटर चिकन खूपच छान टेस्टी तयार आहे. तुम्ही बनवू शकता आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.